पोद्दार तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या प्रतिकोकण ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता मी चालले गावात। आता तुमका गावची व्हिडिओसुद्धा बघून भेटणार आहे। खूप दिवस मी गावची व्हिडिओ बनवले नाही, भरपूर असे प्रॉब्लेम्स वगैरे चालू होते, तर मी आता नवीन व्हिडिओ चालू करते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता मी चालले गावात आणि रात्रीचा प्रवास आहे, ट्रेनमधून मी जाते, तर तुमका हा प्रवास बघून भेटणार आहे। आणि आता तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग जाऊया गावात। तर मी आता इले ठाण्यात आणि ठाण्यातून मी मँगलोर एक्सप्रेस पकडणार आहे, तर ती कणकवलीत थांबणार आहे। ट्रेन नक्की कोणत्या प्लॅटफॉर्मला येणार आहे ती माहीत नाही आहे, म्हणून मी आता वरती ब्रिजवर जाते। आता अनाउन्समेंट झाली आहे की मँगलोर एक्सप्रेस 7 नंबर प्लॅटफॉर्मला येणार आहे, तर मी आता 7 नंबर प्लॅटफॉर्मला जातो। तर रिझर्वेशन आहे S7W आहे। तर आता ट्रेन गेलेली आहे, तर मी ट्रेनमध्ये जाणार। आणि माझी सीट भेटलेली आहे माका। तर इकडे रात्री सगळे झोपले आणि त्याच्यानंतर मग उगाचच बडबड सुरू झाली। नंतर समजलं की एका जणांनी दारू पिलेली होती आणि नंतर मग TC इले आणि नंतर मग ते का घेऊन गेले। मग TC येऊन त्यांना घेऊन गेल्यानंतर सगळी शांतपणे झोपली। तर आता सकाळचे 6 वाजलेत आणि सकाळ झाली आहे। मस्त अशी सकाळ निसर्गरम्य वातावरणातली बघूक भेटता। तर कधी मी गावात जाते, आमच्या पियाळी गावात असं झालेलं आहे। तर मी आता खिडकीजवळ बसले। तर आता कणकवली स्टेशन येत खारेपाटण स्टेशन गेला आता।
तर ट्रेन आता आमच्या पियाळी गावातनं जाता आणि आता नांदगाव स्टेशन येईल. तर नांदगाव स्टेशनला ही ट्रेन थांबत नाही. तर ट्रेन थोडी लेट झाली. आता मी कणकवली स्टेशनला उतरले. आता कणकवली स्टेशनवरून रिक्षा करून बस स्टँडला जाणार कणकवली आणि मग तिकडनं मग नांदगाव तिट्यावर जाणार. पप्पा तिकडे नेऊक येणारच. तर मी आता बस स्टँडला येईल आहे कणकवली आणि आता बस भेटली आहे नांदगाव देवगड. तर आता मी नांदगाव तिट्यावर उतरले आणि पप्पा हे भेटलेत माका. फार पूर्वीपासूनचा या दुकानात बाजार करतात. आम्ही पण अजून पण या दुकानात बाजार करता. फायनली मी घराकडे इले आणि पहिलं भेटलो. तर तुमका आजचा व्हिडिओ कसं वाटलं तो नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.